space. You're so damn hard to please. We gotta kill this switch. You're from the 70s, but I'm a 90s bitch. I don't care. I love it. I don't care. I love it. I love it. I don't care. I love it. I don't care. नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 27 अ मधील मतमोजणीवरून मोठा वाद निर्माण झालाय। या प्रभागातील राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या उमेदवार आशा प्रशांत खरात यांचा अवघ्या 560 मतांनी पराभव झाला असून या पराभवामागे मतमोजणीत गैरप्रकार झाल्याचा आरोप त्यांच्या समर्थकांकडून करण्यात येतोय। या आरोपांच्या पार्श्वभूमीवर आज खरात समर्थकांनी नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रमक मोर्चा काढत जोरदार घोषणाबाजी केली। आंदोलकांनी निवडणूक निर्णय अधिकारी पवन दत्ता यांच्यावर पक्षपातीपणाचे गंभीर आरोप करत संताप व्यक्त केला। मतमोजणी केंद्रावर कोणतीही डिस्प्ले स्क्रीन उपलब्ध नव्हती, तसेच मतमोजणीच्या कोणत्याही फेरीची अधिकृत घोषणा स्पीकरवरून करण्यात आली नाही, असा गंभीर दावा उमेदवार आशा खरात यांनी केला। दरम्यान फेर मतमोजणीसाठी करण्यात आलेली लेखी मागणी फेटाळण्यात आल्यानं समर्थक अधिकच संतप्त झाले असून त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केलं। या प्रकरणाची 3 दिवसात सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असं न्यायालयात धाव घेण्यात येईल असा इशारा खरात समर्थकांनी दिला। दरम्यान या वादग्रस्त निकालात भाजपच्या प्रियांका दोंदे या विजयी झाल्यात। नाशिक महापालिका निवडणुकीतील हा वाद पुढे काय वळण घेणार याकडे संपूर्ण शहराचं लक्ष लागलं। 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक।